33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3258 कोटी जाणार. पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता. मात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी बंधनकारक. पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही. राजीनामा दिल्यानंतर 24 तासामध्ये 75% रक्कम काढता येणार. आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार. पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह लाटांची शक्यता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखेकडून कारवाई. 17 जणांना ताब्यात घेत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या सिन्नरमध्ये दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून धिंड. राहुल आव्हाड या तरुणावर पोलिसांची कारवाई. अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार. मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याची माहिती समोर. नवजात बाळावर कुपर रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये उपचार. मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट. आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार. दिवाळीच्या काळामध्ये खोबऱ्याला 500 रुपये किलो उच्चांकी भाव. दक्षिणेकडील राज्यामध्ये नारळाचे उत्पादन कमी झाल्यानं परिणाम. दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी वाढल्यानं भाव वधारले. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका आजपासून. पर्थमध्ये आज पहिला वनडे सामना. रोहित आणि विराट 7 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार. आयपीएल 2026चा लिलाव विदेशामध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये दुबई किंवा दोहा शहरामध्ये लिलाव होणार. अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्य पदक. विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ज्योती ठरली पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज.